नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मनात सतत फिरणाऱ्या आणि कमेंटमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या एका महत्त्वाच्या प्रश्नावर आपण सविस्तर बोलणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली, पण शासन निर्णय नेमका कधी येणार? प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ आम्हाला कधी मिळणार? हा प्रश्न आज महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि आता या संदर्भात एक महत्त्वाची तारीख समोर आली आहे. या तारखेवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं चित्र दिसत आहे. तर चला संपूर्ण घडामोडी क्रमाने समजून घेऊया. सर्वप्रथम राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या संदर्भात काय माहिती दिली ते समजून घेऊया. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जे शेतकरी पीक कर्ज घेतात आणि नैसर्गिक आपत्ती, निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे ते कर्ज वेळेवर भरू शकले नाहीत, अशा शेतकऱ्यांची खाती थकबाकीत गेलेले आहेत. अशा थकीत खात्यांमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना 1 ते 2 लाख रुपयापर्यंत मदत करण्याचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. त्याचसोबत त्यांनी कर्जमाफीबाबतही मोठे विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कर्जमाफीची माहिती जवळपास संकलित झालेली आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तारीख. सध्या घडामोडीवरून असं दिसत आहे की 30 जून 2026 पूर्वी संपूर्ण अहवाल, पात्रता आणि सर्व माहिती संकलित केली जाईल आणि त्याच्यानंतर 30 जून 2026 रोजी शासन निर्णय घेण्याची सर्वाधिक शक्यता आहे. पण ही 30 जून तारीख नेमकी इतकी महत्त्वाची का आहे? चला यामागची संपूर्ण कथा समजून घेऊया. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना मोठी घोषणा करण्यात आली होती. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असा शब्द देण्यात आला होता. सत्ता मिळाल्यानंतर मात्र परिस्थिती वेगळी दिसून आली. उपमुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी कर्ज भरा असा इशारा देण्यात आला. शेतकऱ्यांनी हा दबाव झुगारून लावला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झाली, आंदोलनं उभी राहिली, शेतकरी नेते बोलू लागले आणि प्रश्न पुन्हा तापू लागला. त्याचनंतर बच्चू कडू यांनी मोजरी येथे जून 2026मध्ये उपोषण केले. हे तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल. त्या उपोषणावेळी अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी मध्यस्थी करण्यात आले. त्यांनी शब्द दिला की कर्जमाफीसाठी समिती गठीत केली जाईल. त्या लेखी आश्वासनावर बच्चू कडू यांनी उपोषण मागे घेतलं. मात्र त्यानंतर 2 ते 3 महिने कोणतंही ठोस कारवाई झाली नाही. पुढे नागपूरमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन उभं राहिलं. अनेक शेतकरी संघटना एकत्र आल्या. आंदोलनाची बैठक सुरू झाली आणि त्या बैठकीच्या अवघ्या 1 तास आधी सरकारने समितीचा शासन निर्णय काढला. जो निर्णय 3 महिने आधी यायला हवा होता तो त्या दिवशी काढण्यात आला. सरकारची भूमिका स्पष्ट होती, शेतकरी नेत्यांचं शांत करायचं. पण त्यावेळी शेतकरी नेते मागे हटले नाहीत. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थित बैठक झाली. अनेक संघटनांची ठाम भूमिका घेतली की जोपर्यंत ठोस तारीख दिली जात नाही तोपर्यंत आम्ही उठणारच नाही. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी इतर वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीत 30 जून 2026 ही तारीख समोर आली. हीच ती तारीख जी आज सर्वत्र चर्चेत आहे. त्यानंतर 6 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. पण अजूनही अनेक प्रश्नांचे अनुत्तरित आहे, ज्यांची उत्तरं अजूनपर्यंत भेटलीच नाही. 2 लाखापर्यंत म्हणजे नेमकं कोणत्या प्रकारचं कर्ज? 30 सप्टेंबर 2025 पूर्वीची थकबाजी नेमकी कोणत्या निकषांवर पात्र ठरणार आहे? पात्रतेची स्पष्टता व्याख्यात्यात अजूनही स्पष्ट झालेली नाही आहे. हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. 15 एप्रिलला अहवाल येईल असं सांगितलं होतं. पण त्या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत अपडेट आलेली नाही. आता कृषी मंत्री सांगतात की 30 जून 2026 पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल आणि त्याच दिवशी शासन निर्णय घेतला जाईल. पण शेतकऱ्यांचा विश्वास आता डगमगली झालेला आहे. कारण गेल्या 5 ते 6 महिन्यापासून हाच 30 जूनचा मुद्दा पुढे ढकलला जात आहे. शेतकऱ्यांना वारंवार आश्वासन दिले जात आहे, पण प्रत्यक्ष निर्णय अद्याप झालेलाच नाही. म्हणून आता शेतकऱ्यांना विचार आहे की यावेळी फक्त आश्वासन, चॉकलेट मिळणार का प्रत्यक्ष कर्जमाफी होणार? आज ज्या राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याचं चित्र आहे, त्यावर प्रचंड कर्जाचा डोंगर उभा आहे आणि आर्थिक नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं बोललं जात आहे. पण यामध्ये शेतकरी दोषी नाही. शेतमाल योग्य भाव न मिळाल्यामुळे, काही चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना कर्ज भरता आलं नाही. त्यामुळे ही जबाबदारी सरकारची आहे, अशी शेतकरी संघटनांची स्पष्ट भूमिका आहे. म्हणूनच 30 जूनच्या आत हा प्रश्न निकाली लागावा, नाहीतर पुन्हा एकदा राज्यात मोठं आंदोलन पेटू शकतं अशी चिन्ह दिसत आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुम्ही कमेंटमध्ये विचारलेला प्रश्न, कर्जमाफीचा शासन निर्णय कधी येणार? तर सध्याच्या घडीला 30 जून 2026 पर्यंत वाट पाहावी लागू शकते. त्या दिवशी कदाचित प्रत्यक्ष निर्णय होईल, रक्कम समायोजनाची प्रक्रिया सुरू होईल आणि कर्जमाफीचा लाभ खात्यात किंवा कर्ज खात्यात दिसू लागेल. प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा. शेतकऱ्यांचा न्याय हक्कासाठी आवाज आपण पुढेपर्यंत नेऊ. मी तुमचा मित्र पुढे एका नवीन व्हिडिओसोबत भेटतो. तोपर्यंत धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र.